गणिताचे आदर्श शिक्षक असा नावलौकिक असलेले भास्कराचार्य दुसरे हे भारतीय गणित परंपरेतील एक अग्रगण्य गणिती आहेत. यांचा जन्म शके 1036 म्हणजे इसवी सन 1114 सह्याद्रीजवळच्या विज्जलवीड या गावी झाला. खानदेशातील 40 गावच्या जवळील पाटण परिसरातील एका गडाचे नाव विज्जलगड आहे. तेथे भास्कराचार्यांचे नातू चंगदेव यांच्या मठाला दिलेल्या दानपत्राचा शिलालेख आहे. त्यामुळे पाटण हेच विज्जलगड असेल असे इतिहासकार सांगतात. भास्कराचार्यांचे पिता महेश्वराचार्य हे त्यांचे गुरुसुद्धा होते. भास्कराचार्यांनी गणिताचे अध्ययन, अध्यापन व संशोधन खगोलशास्त्राच्या अभ्यासाला पूरक म्हणून केले. त्यांचे सिद्धांत शिरोमणी व करण कुतूहल हे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सिद्धांत शिरोमणीची अनेक भाषांमध्ये भाषांतरेही झाली आहेत आणि त्यावर 4000पेक्षा जास्त टीका ग्रंथ लिहिले गेले आहेत. हा ग्रंथ भारतात ज्योतिर्गणितावरील प्रमाणभूत ग्रंथ मानला गेला. या ग्रंथाचे लीलावती व बीजगणित, ग्रहगणिताध्याय व गोलाध्याय असे 4 भाग आहेत. लीलावती ग्रंथ अंकगणिताबाबत आहे. त्यात विविध प्रकारची व्यावहारिक उदाहरणे अंकगणित सोप्या पद्धतीने समजावे यासाठी दिलेली आहेत. अगदी अल्प प्रमाणात भूमिती व बीजगणित याबाबतही माहिती आहे. आदर्श पाठ्यपुस्तकाचे अनेक गुण आणि भाषाप्रेमींना सुद्धा भुरळ घालणारे असे लालित्य या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे लीलावती हा ग्रंथ विशेष लोकप्रिय झाला होता. या ग्रंथावरही अनेक टीका लिहिल्या गेल्या. त्यात मापनासाठी उत्कृष्ट कोष्टके, दशमान पद्धतीतील 18 संख्यास्थाने दिली आहेत. शिवाय पूर्णांक, अपूर्णांक आणि शून्य यांच्यासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ या 8 प्रकारच्या मूलभूत क्रिया करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. शिवाय मनोरंजक अशी कोडी पण आहेत. यात समविषम प्रमाण, सरळ व्याज, वस्तुविनिमय, भागीदारी, काळकामवेग, रत्नविनिमय, सोन्याचे वजन, त्याचा कस अशा अनेक विषयांचा समावेश आहे. लीलावतीचा दुसरा भाग क्षेत्रफळ, घनफळ याबाबत आहे. यात खड्याचे म्हणजे दगडाचे आकारमान, चिती व्यवहार, लाकूड कापण्याचे गणित, धान्याच्या राशीचे घनफळ आणि सावलीचे गणित या काळात उपयोगी पडणारे भूमितीचे व्यवहारोपयोगी भाग आहेत. भारतीय गणित परंपरेत करणी संख्यावरील क्रिया सर्वप्रथम भास्कराचार्यांनीच स्पष्ट केल्या आहेत. यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग व वर्गमूळ या 6 प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. शून्याचा भागाकाराचा नियम देताना एखाद्या संस्थेला शून्याने भागल्यास येणाऱ्या राशीला स्वहर राशी म्हणजे शून्य छेद असलेल्या राशी ही संज्ञा देऊन भास्कराचार्य म्हणतात की या राशीत कितीही मिळवले किंवा वजा केले तरी तिच्यात कोणतेच बदल होत नाहीत. त्यामध्ये त्यांना अनंत राशी ही संकल्पना अभिप्रेत होती असे सांगितले जाते. लीलावती व बीजगणित या ग्रंथात भास्कराचार्यांनी पूर्वीच्या ग्रंथातील विस्तार कमी करून काही नवीन सूत्रे व दैनंदिन जीवनाशी निगडीत अशी उदाहरणे सरावासाठी देऊन गणित विषय सोपा केला आहे. प्रत्येक भागात सूत्र, गणित सोडवण्याची रीत आणि उदाहरणे असा क्रम आहे. तसेच सुरुवातीला सोपे व हळूहळू कठीण भाग अशी ग्रंथाची रचना केलेली आहे. वेगवेगळ्या चालींमध्ये म्हणता येणारी सूत्रे रचली आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना ते मित्र, सखा असेही म्हणतात. भारतात 12व्या शतकात इतक्या रंजक पद्धतीने गणिताचे शिक्षण देणारे ग्रंथ भास्कराचार्यांनी निर्माण केले. भारताने 1979 आणि 1981 मध्ये सोडलेल्या उपग्रहांना भास्कर 1 आणि भास्कर 2 अशी नावे देऊन या थोर गणितशास्त्रज्ञाचा उचित सन्मान केला आहे. गौताळा अभयारण्याच्या
पाटण दिवी परिसरातील निसर्ग शिक्षण केंद्राला यांचे नाव दिले गेले आहे. तेथे त्यांचा आसनस्थ पुतळा सुद्धा आहे. आता भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दल एक मनोरंजक हकीकत अशी सांगितली जाते की लीलावती ही भास्कराचार्यांची कन्या, ती त्यांची अत्यंत लाडकी अशी होती. ती उपवर झाली, पण तिच्या नशिबात विवाह योग नव्हता. आणि असे सांगतात की एकदा एका ज्योतिषाने तिची पत्रिका पाहून लग्नासाठी एक मुहूर्त काढून दिला व सांगितले की कोणत्याही कारणास्तव हा मुहूर्त टळता कामा नये. यात अगदी घटका पळे याचाही फरक चालणार नाही. मग सुयोग्य वर शोधून मुहूर्त ठरविला. पात्रातील पाण्यात घटिका यंत्र ठेवण्यात आले. त्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यात आले. काय झाले ते कळलेच नाही, पण बराच वेळ झाला तरी ते घटिका यंत्र काही बुडाले नाही. भास्कराचार्यांना ते लक्षात आले. ते खूप चिंतातूर झाले. एवढ्यात वराचे मंडळीकडून निरोप आला की काही कारणाने ते विवाहास उपस्थित राहू शकणार नाही. तो विवाह होऊ शकला नाही. ते घटिका यंत्र पाण्यात न बुडण्याचे कारण असे झाले की लीलावतीच्या अलंकारातील एक मोती अलंकारातून तुटून घटिका यंत्रात पडला होता व त्याचे छिद्र बंद झाले होते. असो, कारण काही झाले तरी लीलावती ही अविवाहितच राहिली. आता ही लीलावती भास्कराचार्यांच्याचकडे राहत होती. मग तिचे मन रिझावे, तिचा वेळ चांगला जावा यासाठी त्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. तिला गणित या विषयात गोडी निर्माण व्हावी म्हणून ते फळे, फुले, पाने, पक्षी, दागिने इत्यादींची उदाहरणे देत असत. उदाहरणार्थ वजाबाकी शिकवायची असेल तर ते सांगत की एका तळ्यात 25 कमळे फुलली होती. त्यातील 11 कमळे काढून देवाला वाहिली तर मग तळ्यात किती कमळे शिल्लक राहतील. तिच्यासाठी म्हणून या तंत्राचा उपयोग केला आणि तीच उदाहरणे त्यांनी ग्रंथातही समाविष्ट केली आणि या ग्रंथाला नावही लीलावती असे दिले.